नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकेच्या मतदान झाल्यानंतर आता मतमोजणीची प्रतीक्षा जी आहे ती सर्व उमेदवारांना लागलेली आहे. तर आपण पाहू शकतो की या स्ट्रॉंग रूम आहे आणि या स्ट्रॉंग रूम मध्ये या मतपेट्या ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहे. विशेषतः पोलीस दलाकडून एकदम कडक अशी नजर जी आहे ती ठेवली जात आहे. तर विशेष म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा उमेदवारांना संशय येऊ नये यासाठी सीसीटीव्ही जे आहे ते 24 तास सुरू आहे. त्यासोबतच पोलीस दलाकडनं आहे किंवा राज्य राखीव दलाकडनं देखील 24 तास असा कडक असा बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. रात्री अधिकारी देखील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी येत असतात, तर उमेदवार देखील या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या या चारही नगरपालिकांसाठी स्ट्रॉंग रूम मध्ये या मतपेट्या ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहे. मतदान झाल्यानंतर आता मतमोजणीची प्रतीक्षा जी आहे ती कायम आहे. मात्र नागपूर खंडपीठाने निर्णय दिल्यामुळे ही मतमोजणी जी आहे ती लांबणीवरती गेलेली आहे. त्यामुळे आता स्ट्रॉंग रूम कडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. सर्व उमेदवार जे आहे ते स्ट्रॉंग रूमच्या परिसरामध्ये किंवा स्ट्रॉंग रूमला दररोज जी आहे ती भेट देताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे पोलीस दल असेल किंवा राज्य राखीव दल असतील आणि त्यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरे देखील कार्यान्वित करण्यात आलेले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती लावण्यात आलेला आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार या ठिकाणी सर्व खबरदारी जी आहे त्या घेतली जाते. त्यामुळे आता 2 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर आता 21 डिसेंबरची वाट जी आहे ती आता सर्व उमेदवारांना लागलेली. त्यासोबतच मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही लावण्यात आलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल देखील आता सतर्क होताना दिसून येत आहे. जितेंद्र बैसाने, टीव्ही मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.